त्यावेळचं पुनवडी, आजचं IT हब, ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट आणि कदाचित उद्याची स्मार्ट सिटी देखील. पुण्यामध्ये सगळं काही आहे, पण तरीही आज पुणेकर अस्वस्थ आहे. कारण एकच आहे, पुण्यामध्ये सध्या डोकं वर काढत असलेलं टोळी युद्ध. 4 दिवसांपूर्वी याच टोळी युद्धातून अमोल बधे या गुंडाची हत्या झाली आणि त्यानंतर पुणेकर अस्वस्थ झालाय. हे टोळी युद्ध नेमकं काय आहे हेच पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून. हा व्हिडिओ आहे पुण्यातल्या 2 टोळ्यांमधील टोळी युद्धाचा. गँगवॉर म्हटलं की आपल्याला 90च्या दशकातील मुंबई आठवते. तेव्हा 1998 मध्ये सत्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. त्यातील एक डायलॉग अनेकांना अजूनही आठवत असेल, मुंबई का किंग कॉन, भिकू मात्रे. हाच तो डायलॉग. पण आता काही दिवसात पुणे का किंग कॉन अशी डायलॉग बाजी सुरू होण्याची चिन्ह आहेत. कारण तुमच्या आमच्या मनाच्या कोपऱ्यात असलेलं आणि शांततेला वाहिलेलं असं पुणे आता ते राहिलं नाही. याचं कारण म्हणजे सध्या पुण्यात डोकं वर काढतायत ती टोळी युद्ध. गुन्हेगारी वर्तुळातील मुंबईतले लोण पुण्यात केवळ पोहोचलेलं नाही, तर संघटित गुन्हेगारांची पायमुळं त्यांनी खोलवर रुजवली आहेत आणि त्यातून उफाळून येतंय हे गँगवॉर. सभ्य, शांत, संयमी पुणेकरही या टोळी युद्धानं धास्तावलेत. पाहुयात काय आहेत प्रतिक्रिया सामान्य पुणेकरांच्या. एक पुणेकर नागरिक म्हणून एक प्रश्न नेहमी मला सतावतो की शांतताप्रिय पुणे ह्याचं का झालं. याला बरीच कारणं आहेत. एक, पुणे आणि परिसरात जागांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. ज्यांच्या जमिनी होत्या पूर्वापार त्यांनी त्या विकल्या, त्याच्यातनं पैसा आला की वर्चस्व आलं की राजकारण आलं. या सगळ्या गोष्टींची सांगड घातली आणि टोळी निर्माण झाली. माझी टोळी का तुझी टोळी हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत याच्यावर प्रश्न सुटणार नाही. त्याला पोलिसही काही करू शकत नाहीत, त्याला राज्यकर्तेही काही करू शकत नाहीत आणि त्याला आमच्यासारखे पुणेकरही काही करू शकत नाहीत. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. आम्ही शिक्षणासाठी पुण्याला येतो. मी रायगडहून शिक्षणासाठी पुण्याला येतो. पण पुण्यामध्ये आता येण्याची भीती, फार मोठी भीती निर्माण झाली आहे. पुणे हे विद्येची माहेरघर असताना, एक सांस्कृतिक शहर असताना तिथे असे ज्या काही घटना घडतात, दिवसाढवळ्या काही घटना घडतात, त्या कुठेतरी थांबले पाहिजे. पुणे हे शांत, पेन्शनरांचे आणि विद्येचे माहेरघर असून इथे अशा घटना घडणे लाजिरवाणी गोष्ट आहे. ह्याच्यावर प्रतिबंध म्हणजे एक प्रामाणिक अधिकारी इथे येणं गरजेचं आहे. मुंबईत जसं टोळी युद्ध आकाशाला भिडलं त्यावेळेस एन्काउंटर हा उपाय केला होता पोलिसांनी. तोच उपाय पुण्यामध्ये करणं गरजेचं आहे. जर एक प्रामाणिक अधिकारी आणि त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नसेल तर नक्कीच पुण्यातील टोळी युद्ध संपेल ही आशा आहे. मला वाटतं 74 साली पुण्यामध्ये एक जो जातीय दंगा झाला त्याच्यानंतर आजतागायत पुण्यामध्ये कधी दंगे झाले नाहीत. परत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अख्खं मुंबई पेटली होती पण पुणे अतिशय शांत होतं. पुण्यामध्ये कधी असं असुरक्षित वाटलं नाही. पुण्यामध्ये इनफॅक्ट कधी आपल्याला असा त्रास झाला नाही. रात्री 12 वाजतासुद्धा कुठे कोणी आरामात फिरू शकत असायचं. पण आता हे जे काही बाहेरनं आलेल्या लोकांनी दंगे सुरू केले आहेत त्यामुळे थोडी नाही म्हणायला आज आम्हाला असं वाटायला लागलं की अरे इतकी वर्ष इतकं छान असलेलं शहराचं असं वाटोळं का झालं. ज्या पुण्यामध्ये आम्ही इतके वर्ष राहतो म्हणजे त्या पुण्यामध्ये आता ज्या 10-15 दिवसामध्ये ज्या घटना होत आहेत त्या निश्चितच रस्त्यावरून चालताना मनामध्ये थोडी भीती आणणाऱ्या आहेत. पोलीस त्यांचं काम तर करत असतातच आणि तुम्ही असं म्हणलात तसं की तुम्ही काय म्हणला की मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जरी आदेश दिले असले तरी पोलिसांना मदत करणारा जो भाव आहे तो पुणेकरांच्यामध्ये थोडासा कमी असावा. एखादी घटना जेव्हा घडत असते तेव्हा म्हणजे हा पुणेकरांचा नसेल, कदाचित सगळ्या माणसांचा एक स्वभाव धर्म आहे की कशाला मध्ये पडा आणि लोक निघून जातात. तर मला असं वाटतं की नागरिकांनीसुद्धा अशी घटना घडत असेल तर लोकांनी सगळ्यांनी मिळून तिथं जो काही विक्टीम आहे म्हणजे मग ते रस्त्यामध्ये कुठल्या तरी एखाद्या मुलीला कोणी त्रास देत असेल तर ते थांबून हे कल्चर बदलायला हवं. पुणेकरांच्या या प्रतिक्रिया खूप बोलक्यात. आपण आधी पाहिलेल्या व्हिडिओमध्ये पुण्यात गँगवॉर कशा पद्धतीनं उफाळू लागलंय हे स्पष्ट होतंय. या गँगवॉरमध्ये घायवळ टोळीच्या
अमोल बधे या गुंडाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता, तर संतोष कांबळे आणि लखन लोखंडे हे त्याचे 2 साथीदार गंभीर जखमी झाले होते. अमोल बधे वैकुंठ स्मशानभूमी समोरून आपल्या साथीदारासह दुचाकीवरून जात असताना तिथे दबा धरून बसलेल्या गजानन उर्फ गजा मारणेच्या गुंडांनी त्याच्या दुचाकीला कारने धडक दिली. दुचाकी स्वार खाली पडल्यानंतर कारमध्ये दबा धरून बसलेल्या काही गुंडांनी त्याच्यावर धारधार शस्त्रांनी वार करून गोळीबार केला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले. दिवसाढवळ्यात झालेल्या या हल्ल्यामुळे पुण्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कोथरूड, पौंड, मुळशी आणि मावळात आपलं स्थान पक्क करू पाहणाऱ्या या टोळ्यांचा हा CCTVच्या माध्यमातून आपल्या समोर आलेला रक्तरंजित संघर्ष. या घटना का घडतायत आणि पुण्यातील या टोळ्या कशा पद्धतीनं काम करतायत हे जाणून घेऊयात ATSचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांच्याकडून. दुसरी टोळी जी आहे आता कार्यरत आहे ती शरद मोहोळ जे आता जेलमध्ये आहे आणि त्याच्या विरोधात जी टोळी आहे ते गणेश मारणे टोळी आहे. आता या दोन्ही टोळीचं पण वैमनस्य हे गणेश मारणेंनी संदीप मोहोळ याचा मर्डर 2005 मध्ये केलेला होता. त्यानंतर हे यांची वैमनस्य त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. आता पर्टिक्युलरली हे जे पिंपरी चिंचवड सोडता जर फक्त पुणा कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये किंवा ह्या सिटीमधल्या भागामध्ये जर बघितलं तर ह्या 4 ते 5 टोळे आपल्याला जास्त कार्यरत दिसतात. यामध्ये आता हा जो मर्डर चाललेला आहे ह्याच्यामध्ये असं मुख्यतः आपल्याला दिसून येतं की माझं वर्चस्व याचप्रमाणे की जर मी मर्डर त्याचा केला नाही तर तो माझा मर्डर करू शकतो. ह्या कारणामुळे हे दोघं एक दुसऱ्यांच्या दोन्ही टोळ्या ज्या एक दुसऱ्यांच्या मागे लागलेल्या आहेत किंवा त्यातून एक खूनसत्र घडत आहे. आता पोलिसांनी याच्यामध्ये बऱ्यापैकी मला वाटतं की कंट्रोलिंग करायचा प्रयत्न चालू केलेला आहे. आता जर आपण बघितलं तर मध्यंतरी क्राईम ब्रँचनी सुद्धा टोळीतलेच काही गँगस्टर पकडलेले आहेत. त्यानंतर काल हे जे आपल्या वैकुंठ स्मशानभूमीच्या बाहेर जो मर्डर झालेला होता त्याच्यामध्ये क्राईम ब्रँचनी आणि पोलिसांनी लोकल पोलिसांनी त्या ठिकाणी आरोपी पकडलेले आहेत. परंतु मुख्य सूत्रधार हे अजून बाहेर आहेत आणि मला वाटतं की नजीकच्या काळामध्ये हे सगळे जे मुख्य सूत्रधार वॉन्टेड आहेत हे नक्कीच गाजाड झालेले आपल्याला पाहायला मिळतील. आता याच्यामध्ये दुसरं जर बघितलं आपण की मुख्यतः हे अट्रॅक्शन का वाढतं. ज्यावेळेस आपण सामाजिक सुरक्षा विभागामध्ये काम करत होतो त्यावेळेस हे काही झोपडपट्टींच्या एरियामध्ये आपण ही योजना राबवलेली होती की तरुण मुलांना पर्टिक्युलरली ह्याचं आकर्षण जास्त असतं. त्या तरुण मुलांना काही NGOच्या माध्यमातून तसंच मीडियाच्या तुमच्या माध्यमातून प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपण त्यांचं मतपरिवर्तन किंवा हे जास्त दिवस ही दादागिरी चालू शकत नाही किंवा दादाचं आयुष्य किती दिवसाचं असतं आणि त्याच्यापासून त्यांनी आलिप्त होय म्हणून आपण त्या ठिकाणी काही वर्कशॉप घेतलेले होते, काही सेमिनार्ससुद्धा घेतलेले होते. तसा प्रकार मला वाटतं की मीडियाने सुद्धा त्याला थोडं की गुन्हेगाराला ग्लॅमराईज न करता त्याचे दुष्परिणाम कसे होतात की त्याच्या कुटुंबावरती त्याचा काय परिणाम होतो, तो स्वतः कसा फिरत असतो, कसा वॉन्टेड असतो, त्यानंतर जेलमधलं त्याचं कसं आयुष्य असतं हे थोडं जर मीडियाने दाखवलं तर तरुण मुलं जे ह्या ठिकाणी आकर्षित होताना आपल्याला दिसतात त्यांच्यावरती नक्कीच तुमच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आपण परिणामकारक त्या ठिकाणी उपाययोजना करू शकतो जेणेकरून हे चुकीच्या मार्गाला जाणारी मुलं ते चुकीच्या मार्गाला जाणार नाही. तसं पाहिलं तर सध्या बिल्डर्स आणि उच्च मध्यम वर्गीयांना धमकावण्यापुरते पुण्यातील गुन्हेगारी जगत मर्यादित आहे. मात्र ते सामान्य लोकांपर्यंत यायला वेळ लागणार नाही, कारण हे गुन्हेगार आता राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करून प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करू लागलेत. पुण्यातच याच टोळ्यांमधील गुंडांच्या पत्नी या नगरसेवक म्हणून शहराचं प्रतिनिधित्व करतायत. अमोल बधे यांच्या खुनामागील कारण कोणतंही असलं तरीही गुन्हेगारी दृष्टिकोनातून पाहिल्यास पुणे कसं अस्थिरतेकडे वाटचाल करू लागलंय हे समजतंय. दुसरं आणखीन एक प्रकरण ते म्हणजे सचिन कुडले याच्या खून प्रकरणी कुख्यात गुंड निलेश घायवळ हा तुरुंगात आहे. मात्र या कुडलेच्या खुनाप्रकरणी आतापर्यंत 27 जण गजाआड झालेत. त्यावरून पुण्यात गुन्हेगारी कशी फोफावत आहे हे दिसून येत आहे. पुण्यातील गुन्हेगारीच्या क्रौर्य इतिहासावर नजर टाकल्यास ही गुन्हेगारी कशी बदलत गेली याचा अंदाज येतो. हा टोळी युद्धाचा इतिहास पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण अत्यल्प होतं. 1950 नंतर हेच स्वरूप उग्र रूप घेऊ लागलं. त्यावेळच्या गुन्हेगारीत पैलवान मंडळी अग्रेसर होती. 1955 ते 57 या कालावधीत 9 पैलवानांचे मारामारीतून खून झाले. अग्रवाल तालिमीचा पैलवान महादू बेलंगी याचा खून त्या काळी गाजला होता. 1965 ते 1975च्या सुमारास या गुन्हेगारीला संघटित स्वरूप येऊ लागलं. संघटित गुन्हेगारांच्या टोळ्यांची पाळंमुळं
त्या पुढच्या 10 वर्षात खोलवर रुजली. मंडईतील व्यावसायिक नारायण जगताप यांचे त्या काळामध्ये पुण्यात वर्चस्व होतं. त्यांचे दारू आणि मटक्यांचे अड्डे होते. मुंबईतील तस्कर करीमलाल यांच्याशी त्यांची मैत्री होती. कसबा पेठ, गोविंद तारू, लष्कर आणि भवानी पेठ परिसरामध्ये नन्हे खान रामपुरी आणि अमर खान रामपुरी यांचं वर्चस्व होतं. पुणेकरांना या टोळीयुद्धाचा त्रास 1975 नंतर सुरू झाला. टोळीयुद्धाचा भडका उडाला तो 1982 मध्ये. त्यावेळेस माळवदकर आणि आंदेकर या 2 टोळीत वाद होऊन दोन्ही टोळ्यात चकमकी सुरू झाल्या. 17 जुलै 1984 ला भर दिवसा शिवाजीनगर कोर्टाच्या आवारात बाळू आंदेकर यांचा माळवदकर आणि त्यांच्या साथीदारानं खून केला. या खुनानंतर टोळीयुद्ध भडकलं. खुनांचं सत्रच सुरू झालं. माळवदकरचे वडील शिवाजी आणि भाऊ संजय, चुलते अशोक आणि मित्र अशोक बारहाते यांचे बळी गेले. तर आंदेकर टोळीतील चंद्रकांत लोंबर यांचा खून झाला. माळवदकर आणि त्याचा साथीदार शरद बारहाते यांनी त्यानंतर खंडणी सत्र सुरू केलं. त्यानंतर अनेक गुंडांनी राजकारणात प्रवेश केला. आंदेकर टोळीनंही राजकारणाचा मार्ग पत्करल्यानं काही काळासाठी पुण्यातील टोळीयुद्ध थंडावलं होतं. आता पुन्हा एकदा हे टोळीयुद्ध सुरू व्हायची चिन्ह दिसू लागली आहेत. आता गेल्या काही दिवसांपासून गजा मारणे आणि निलेश घायवळ या टोळी सक्रिय झाल्यात. या दोन्ही टोळ्यांमधील गुंडांना पकडून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाईचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र गुंडांवर राजकीय वरदहस्त असल्यानं त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. नाही, मुळातच कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती पुण्याची अत्यंत बिघडली आहे. दाभोळकर केसपासून हे सुरू झालं आहे आणि मुख्य म्हणजे असं काहीही घडलं तर आरोपी सापडत नाही त्याची आरोपींना खात्री झाली आहे. त्यामुळे पोलिसांच्या एकंदर कार्यक्षमतेवर पहिल्यांदा प्रश्नचिन्ह आहे. आणि दुसरं, राजकारणाचं गुन्हेगारीशी झालेलं मिश्रण हेही याला मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे. कारण आता पकडायचं कसं असंही पोलिसांसमोर प्रश्न उभे राहत असतील. आणि तिसरं म्हणजे तडीपारी हा विषय अत्यंत गंभीर आहे. कारण इथून तडीपार केलं तरी मंत्रालयातनं तडीपारी सोडवून आणण्याचे प्रकार यापूर्वी असंख्य घडलेले आहेत. आणि त्यामुळे एका परीने पोलिसांचे हात बांधलेले आहेत आणि दुसऱ्या परीने पोलिसांची कार्यक्षमताही नाही. आणि या सगळ्यातनं सामान्य नागरिकाला जो संदेश जातो आहे तो असा आहे की बाबा रे, इथं कायद्याचं राज्य राहिल्याची काही शक्यता दिसत नाही, तेव्हा तू आपला तुझा जीव सांभाळून राहा. टोळीयुद्ध किंवा टोळ्या ज्या वाढलेल्या आहेत गुन्हेगारी स्वरूपाच्या, त्यांच्यामागे 2 कारणं आहेत. एकतर पोलिसांनी टोळीतल्या काही महत्त्वाच्या लोकांशी ठेवलेले मैत्रीपूर्ण संबंध आणि त्याच्यातून त्यांची कमी झालेली भीती पोलीस आणि कायदा सुव्यवस्थेबद्दल. आणि दुसरं म्हणजे राजकीय लोक ज्यांनी या गुन्हेगारी टोळ्यांना पोसलेलं आहे. म्हणजे कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, नागपूर, सगळीकडे. नागपूरला तर कारागृहामध्ये आत्ता BJPचे एक आमदार असलेले कारागृहात आतमध्ये जाऊन त्यांनी त्या डॉनचा वाढदिवस साजरा केला, बाहेर येऊन फटाके उडवले. तर अशा परिस्थितीत मला वाटते की या 2 घटकांमुळे त्यांना टोळीवाल्यांना एक उत्साह त्यांना मिळालेला आहे आणि विश्वास वाढलेला आहे त्यांचा की हे महत्त्वाचे 2 घटक आपल्याजवळ असतील तर आपल्याला कोणीच काही करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे वेळोवेळी राजकीय लोकांना पण त्यांना वापरायचं असते छोट्या छोट्या त्यांच्या गोष्टींसाठी आणि त्यावेळेस पोलीस पण त्यांना अभय देतात. म्हणून आपण आत्ता पण बघतो की शिवसेना आणि BJP यांच्या युतीबद्दल जी चर्चा सुरू आहे त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा गृह खातं कोणाकडे असेल याच्याबद्दलचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पोलीस आणि गुंडागर्दी ही आपल्या हातात असेल तो सगळ्यात शक्तिशाली पक्ष होऊ शकतो याची जाणीव सगळ्याच राजकीय पक्षांना झाली आहे. या टोळीयुद्धात महत्त्वाच्या असलेल्या गजा मारणे टोळीतील गुंडांवर 8 ते 10 वर्षांमध्ये 116 गुन्हे दाखल आहेत. यापैकी 37 गुन्ह्यांमध्ये त्यांची निर्दोष सुटका देखील झाली आहे. तर काही गुन्ह्यात ते जामिनावर बाहेर आल्यानंतर फरार आहेत. ज्या गुन्ह्यात फरार आहेत त्याचा पाठपुरावा करून वॉन्टेड निघालेल्या आरोपींना पकडण्यासाठी सध्या पोलीस प्रयत्न करतायत. याबरोबरच त्यातील कोणत्या आरोपींवर महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटी कायद्याअंतर्गत कारवाई करता येईल हे देखील पाहिलं जाणार आहे. याशिवाय गजा मारणेला तडीपार करावा असा प्रस्तावही पोलीस आयुक्तांनी पुन्हा गृह मंत्रालयाकडे पाठवलाय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी गजानन उर्फ गजा मारणे याच्याबरोबरच त्याच्या टोळीतल्या 8 जणांना तडीपार करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी गृह मंत्रालयाकडे पाठवला होता. मात्र त्यावेळी गृह मंत्रालयाकडून तो प्रस्ताव स्थगित करण्यामध्ये मारणेला यश मिळालं. कदाचित मागच्या सरकारने जर कठोर पावलं उचलली असती तर गजा मारणे आज तडीपार असता आणि पुण्यात हे टोळीयुद्ध भडकलं नसतं. मात्र आता सरकार बदललंय. नवीन मुख्यमंत्र्यांनी पुण्यातलं हे टोळीयुद्ध मोडून काढण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले. त्यामुळे आता पोलिसांना हे करण्यामध्ये यश येतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन सुनील डांगेसह स्नेहा कांबळे, साम TV, पुणे.